भयंकर शून्यातून मला बाहेर काढले त्यांनी. एक एक अनुभव इतके प्रचंड दिलेत. माझ्या घरच्या लोकांना पण प्रत्येक गोष्टीतून मी त्यांना बाहेर काढले. मी काय, स्वामींनी माझ्या मुलीला मी सांगितलं होतं, तू त्या विद्याविहारपर्यंत जा, त्याच्या पुढे जाऊ नको, तुला भीती आहे. ती विद्याविहारच्या पुढे तिचा काहीतरी नाटकाचा प्रोग्राम होता, पण बोलता बोलता ती गणपतीचं मंदिर आहे घाटकोपरला, तिथपर्यंत गेली आणि तिचा रिक्षाने ऍक्सिडेंट झाला. आणि जेव्हा ती आली, तिला आणलं रिक्षात टाकून, तिला पूर्ण क्रॅक गेलो होतो डोक्याला. म्हटली, आई तू सांगितलं मी ऐकलं नाही. म्हटलं मी नाही सांगत ग, हे सगळं स्वामी सांगतात. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या स्वामींवर. प्रत्येक वेळेस ते सावध करतात, तुम्हाला सांगते तुम्ही ऐकत नाही. स्वामी आपल्या पाठी आहेत. आज पण ते मला दर्शन देतात. आजही काय असेल होत असलं तर सांगतात. आणि नामस्मरण आणि रेकी यातनं मी सेवा अर्पण करायची. कोणाला अडचणी असली तर तिथे जाऊन मी रेकीने त्यांचं पूर्ण चार्ज करणं, त्यांना काय त्रास होत असेल तर ते त्यांना सांगायची. माझी भाची आहे, बहिणीची मुलगी आहे, तर तिने डिलिव्हरीच्या आधी सांगितलं होतं की मला डिलिव्हरी नॉर्मल नाही झालेली पहिली, तर मावशी मला खूप त्रास झाला होता ग त्यावेळेस, यावेळेस काय होईल. म्हटलं चल चेक करते तुला. आपण तिला मी रेकीतनंच चेक केलं, स्वामींची कृपा. तिला सांगितलं तुला ह्यावेळेस नॉर्मलच होणार आहे, पण तुला एक प्रॉब्लेम येणार आहे ऑपरेशनचा, तुला त्रास होणार आहे एक गोष्टीचा, पण नॉर्मल मुलगी होणार आहे. आणि तसंच तिला नॉर्मल मुलगी झाली. पण 3 दिवसांनी त्या छातीत गाठी झाल्या, त्याचं ऑपरेशन झालं तिचं. नंतर मी वास्तू जेव्हा करायला गेले तेव्हा मला नवीन नवीन अनुभव येत गेले. घाटकोपरला एकाचं घर जेव्हा मी चेक करायला गेले तेव्हा ना त्यांची एक भिंत संपूर्ण चेक केल्यानंतर एक भिंत ना अतिशय दुःखी होती, अक्षरशः रडत होती ती भिंत. ओके. तर मग त्यांनी सांगितलं ही पूर्ण भिंत आम्ही पाडून टाकून त्या बाजूला बांधली. भिंत होती पूर्वी. ओके. तर मी म्हटलं वास्तू ही पंचतत्वानीच बनलेली. आपलं शरीर आहे तसं, त्यांना तुम्हाला कापलं हात तर तुम्हाला किती त्रास होईल, तसं त्या वास्तूलाही त्रास होतो. मला सांगितलं त्यांनी की आता काय करायचं. म्हटलं आता तुम्ही त्यांची हे नका अडझूड घेऊन माफी मागा, जे केलंय ते असं करायचं नाही. वास्तूला कधीही तोडायचं नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आपण आपल्या पॉडकास्टमध्ये ना नीम करोली बाबा मंदिराची स्थापना झाली आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ एक अपलोड केला होता आणि इतका चांगला तुमच्या लोकांचा त्याच्यावर रिस्पॉन्स आलाय. भरपूर लोकांनी मला कॉन्टॅक्ट पण केले आणि त्यामध्ये ना भरपूर जणांनी मला अनुभव पण शेअर केलेत. नीम करोली बाबा सकट स्वामी समर्थांचे अनुभव, परत महाकाली देवीचे अनुभव त्यांना जे आलेत, तर त्यामध्ये ना आज आपल्यासोबत एक आई आलेत. त्यांनी इतके चांगले अनुभव त्यांचे शेअर केले, तर आज आपण त्यांना इथे बोलवलंय ते अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी की कशा प्रकारे आपल्याला हॉररच नाही, कारण आपल्या चॅनलवरती भरपूर जण हॉरर गोष्टी बघतात, त्या सकट स्पिरिच्युअल पण गोष्टी होत असतात. तर नमस्कार आई. नमस्कार. तर आपल्या ऑडियन्सला तुम्ही जे तुम्हाला अनुभव आलेत ते एक एक करून तुम्ही सांगा. श्री स्वामी समर्थ. मी वयाच्या 8व्या वर्षापासून साईबाबांचं करत होते, म्हणजे फक्त गुरुवार, बाकी काय जप वगैरे काही नाही. शाळाच होती माझी त्या टायमाला, लहान होते मी. आणि ते पण बाबांबद्दलची जी ओढ होती, त्यांचं दर्शन घेतलं की त्यांच्याजवळ मी हितगुज करायची, त्यांना सांगायची माझे वडील खूप मारतात हां बाबा, मला अभ्यास भरपूर येऊ द्या चांगल्या डोक्यात आणि मार्क चांगले मिळू द्या, असे मी बाबांना सांगायचे. आणि खरंच मी फर्स्ट क्लासमध्ये येत गेली 11वीपर्यंत. मी खडकी पुण्याची, ॲक्च्युली माझं माहेरचं नाव आहे विजया कृष्णराव जाधव आणि तिचं माझं 11वीपर्यंत शिक्षण झालं. 1972मध्ये शेवटचं वर्ष 11वीचं ते मी पूर्ण केलं. त्याच्यानंतर माझं लग्न झालं. पण लहानपणापासून आवड होती देवांबद्दल. आणि त्याच्यानंतर मी जॉब, मुलं ह्यात गुंतले आणि मला स्वामींकडे कधी मी वळले ते मला आज पण कळत नाही. पण स्वामींकडं जेव्हा त्यांची मूर्ती बघितली, एक आंतरिक ओढ लागली आणि मी स्वामींचं करायला लागले. स्वामींचं करता करता फक्त मी नामजप करायची, बसमध्ये, कंपनीमध्ये सतत नामस्मरणच असत. बाकी मला काही गुरु कोणच नव्हते, त्यामुळे मी नामजप करत गेले. काही त्रास होता घरात, खूप त्रास होता, पण मी बाबांना स्वामींना कधी सांगायची नाही. तो भोग आहे माझा, मी म्हणून भोगत राहिली. आणि जप करायची ऑफिसमध्ये, बसमध्ये जाता येताना सतत जप करत होते. आई माझी आजारी पडली आणि आम्हाला रोज अपडाऊन करायला लागायचं.
आम्ही रोज रात्रीच्या लोकलनी पुण्याला खडकीला जात होतो. आईची सेवा दिवसभर करायची, परत रिटर्न. धाकटी बहीण आणि मी रोज जात होतो, रोज चालू. त्यामुळे मला मेमो मिळत गेला. कंपनीत मी जॉब सोडला. आईची सेवा पण केली पाहिजे ना, तेही कर्तव्य आहे. खूप कंटाळलो. रोज रात्री जायचं यायचं, परत दुसऱ्या दिवशी रात्री जाणं येणं, रोज लोकलने पॅसेंजरने रात्रीचं जात होतो. कंटाळा आला. इतके महिने जातो होता, मला झोप नाही, जेवण व्यवस्थित होत नाही, लहान मुलं माझी, कॉर्नरचा माझा फ्लॅट, होतं टेन्शन. पण मी सतत जपात होते. मी सगळं स्वामींवर सोडलं होतं. असं करता करता धाकट्या बहिणीला त्रास व्हायला लागला. आणि एक दिवशी शेवटी मी स्वामींना म्हटलं, मी इतक्या वर्ष जपात आहे तुमच्या, तुम्ही मला आता दर्शन द्या, नाहीतर मी आणि ही नदी आहे, मुळामुठा नदी आमच्या गावाला, आईच्या घराजवळ. मग आम्हाला तिथनं जवळ आहे घरापासून. तर मी म्हटलं, आणि त्याच अवस्थेत होती आम्ही काहीतरी रात्रीच्या गाडीने गेलो, सकाळी पहाटे उतरलो आणि सगळी कामं चालू आहे. म्युन्सिपाल्टीचं पाणी भरावं लागायचं, घरचं काम, पाणी, भाजी, जेवण सगळं केलं. 10-10:30चा टाईम होता आणि मी रडत होते. म्हटलं, स्वामी आज तुम्ही या, मला दर्शन द्या, नाहीतर 20 वर्ष जे मी जप फक्त केला, मी काही तुमच्याकडे अपेक्षा केली आहे, काही मागितलं नाही. एवढा त्रास, मी घरचा त्रास काढला, पण कधी काही मागितलं नाही. पण आज तुम्ही आलाच पाहिजे. आणि 10-10:30ची वेळ होती ती. मी बाहेरची खोली पुसत होते, बहीण आतली पुसत होती, लादी धुत होती. आणि तेवढ्याच माझ्या कानावर आवाज आला, बघ तुझे स्वामी आले, बघ तुझे स्वामी आले. म्हटलं, स्वामी? मागे वळून बघितलं तर खरंच तिथे बायका गहू वाळत घालतात, त्यांच्या बाजूनी प्रचंड उंच धिप्पाड मूर्ती, अगदी गोरी, नृसिंहरूप ते. आणि ते इतकं तेजस्वी होतं. माझे स्वामी आले. मी बघतच राहिले. पुढे आल्यानंतर मारुती रूप आणि अगदी जवळ आल्यानंतर स्वामी रूपात ते मला दिसले. म्हटलं, खूप मला रडायला आलं. पण मी जास्ती वेळ त्यांना बघू शकली नाही. मी त्यांच्या पायाकडे बघितलं. पाय मोठे मोठे होत गेले असे. मला भयानक, म्हणजे काय हे. आणि त्यांचं कमंडलू, पायात खडावा, इतक्या स्वच्छ की विचारतो सोय नाही. आणि त्या कमंडलूमध्ये काहीतरी टाकलं पाहिजे म्हणून मी घरात जाणार, तर माझे दोन्ही पाय जमिनीला चिटकले. तर पटकन मला आठवण आली, अरे माझ्या पॉकेटात पैसे आहेत. मी ते पैसे काढले आणि त्या कमंडलूमध्ये टाकले. ते टन टन उडायला लागले. म्हटलं, बाबा स्वामींना अजून कोणीच काय दिलं नाही. 3 वेळा ते वाजले आणि आतमध्ये बहिणीला आवाज गेला. ती म्हणते, अगं माझ्या कानावर मंजूळ स्वर येतो, कोण आलं होतं म्हणून ती बघायला येणार, तर तिचे दोन्ही हात जमिनीवर चिटकले. तिला काही दर्शन मिळालं नाही. आणि मी ते दर्शन घेताच तिथं कोसळले खाली. नंतर ते फक्त एवढंच बोलले, डर मत बच्चा, फिकीर मत कर, तेरी मनोकामना पुरी हो जाएगी. ही 3च वाक्य मी तेवढे ऐकले आणि पूर्ण ब्लँक झाली. स्वामी कुठे गेलेत म्हणून बघायला मला जाता झालं नाही, कारण माझे पाय पण चिटकले होते आणि मी त्या अवस्थेत राहिलीच नव्हती. त्याच्यानंतर त्यांचा तो आशीर्वाद मला मिळाला. त्या आशीर्वादाच्या आनंदात होते. त्याच्यानंतर अगदी जादूची कांडी फिरावी अशा घटना घडल्या. आईला भावाने घेऊन गेला, तिचा सांभाळ केला. नंतर आम्हाला जायची वेळ आली नाही. पण नंतर जे काही अनुभव सुरूच झाले. माझ्या कंपनीत मला मेमो मिळाला होता त्यामुळं, आणि तरी मी जात होते, का तर नाही मला गरज आहे. पण साहेब आमचे जे होते स्वतः, ते काय मला बोलले नाही. पण लोक चालले होते की तू खूप रजा करतेस. आणि त्यावेळेसच आमच्या बिल्डिंगचं काम निघालं होतं. आणि 1990चा काळ तो. आणि 1.5 लाख भरायचे होते त्या हॉलचे पुढच्या. आणि माझ्याकडं तर तेवढा पैसा नव्हता आणि माझ्या मिस्टरांकडं पण नव्हता. आम्हाला घर विकायची पाळी आली. सगळे यायचे, रूम आम्हाला द्या. त्यावेळेस रूम जाणार, फ्लॅटमध्ये राहणार, जन्म झालेलं मुलं, आपण कुठं जाणार हा विचार होता. पण एकच माझं ध्यान, स्वामींचा जप करणं. आणि नंतर सतत मला 6 महिने, तरी मी जॉबवर राहिले, मला कोणी जास्ती त्रास काही दिला नाही. 6 महिने माझ्या कानावर आवाज येत होता, नोकरी सोड. मी म्हणायचे, स्वामी नोकरी सोडून कसं चालणार? माझं घर आहे, मुलं आहे, त्यांची शिक्षण आहे, लहान लहान मुलं आहेत. मी नोकरी सोडून कुठे जाणार? आणि आता ती माझी कसे PF वगैरे सगळं कापला जात होता तिथं. दुसरी आता नोकरी कुठे शोधणार म्हटलं. सारखे स्वामी सांगायचे. 6 महिने मी ऐकलं. शेवटी म्हटलं नाही, स्वामींची इच्छा आहे,
त्यांनी मला आशीर्वाद दिला आहे, डर मत बच्चा, फिकीर कर मत, तेरी मनोकामना पुरी हो जाएगी. तर म्हटलं त्यांनी काहीतरी व्यवस्था केली असेल. आणि खरंच त्यांनी मला आशीर्वाद दिला होता. तो 6 महिन्यानंतर फलित व्हायला सुरुवात झाली. अचानक माझ्या हातातून व्हायब्रेशन वगैरे यायला लागलं. शरीरात काहीतरी वाचताना जाणीव व्हायची. मला काय होतं आहे कळत नव्हतं मला. मुलुंडला ते सामंत म्हणून होते, ते संध्याकाळ पेपरला लिहायचे. मी त्यांच्याकडे गेले, म्हटलं मला काय असा त्रास होतो वाचताना. तर म्हणे तुझी थोडी कुंडलिनी तू जागृत करून घे. आणि मग त्याच्यानंतर ती कुंडलिनी माझी जागृत झाली आणि आपोआप जादूची कांडी फिरावी अशा एक एक घटना होत गेल्या. मी पेशंट पण करायला लागले रेकीचे आणि स्वामींची सेवा केली. नोकरी सोडली मी. आणि असं करता करता स्वामींनी माझी परीक्षा घ्यायची ठरवली. त्यांना वाटलं ही पैशासाठी, हिला पैसा पाहिजे, काय पाहिजे बघावं, म्हणून त्यांनी माझी परीक्षा घ्यायची ठरवली. 3 दिवस सतत माझी परीक्षा घेतली. पहिल्या दिवशी स्वप्नात आले ते माझ्या आणि मूर्तीच्या रूपात, शंकराच्या मूर्तीच्या रूपात आले. आणि मी त्या पिंडीला प्रदक्षिणा घालत होते. जाताना मला काही दिसलंच नाही, पण जेव्हा मी पूर्ण प्रदक्षिणा घालून समोर आले तर एक हंडी ठेवली होती. आता मी पटकन, मला ती सवयच आहे, पटकन पैसे काढले आणि त्या हंडीत ठेवले. तिथेही ती हंडीत ते पैसे वाजायला लागले. म्हटलं आतापर्यंत कोणीच नाही टाकले याच्यात. ते झालं. दुसऱ्या दिवशी की दानधर्म करते का नाही ह्या त्यांनी पहिल्या दिवशी अनुभव घेतला. दुसऱ्या दिवशी परत स्वप्न आलं की लहान धाकटी बहीण माझ्या स्वप्नात आली. मला म्हटली चल आपण पिक्चरला जाऊया. म्हटलं चल. आम्ही असं थोडं पुढं गेल्यानंतर एक म्हातारी काठी टेकत टेकत समोर आली आणि म्हणते कशी, अगं बाई मला ना त्रास होतो, दवाखान्यात सोडतेस काय. तर मी माझ्या बहिणीला सांगितलं तू जा पिक्चरला, मी ह्यांना दवाखान्यात, मी नेऊ त्यांना हॉस्पिटलपर्यंत, हॉस्पिटलच्या आतमध्ये सोडलं. तिथंच संपणं संपलं. परत 2 दिवस बघितलं की सेवाभाव आहे की नाही, दानधर्म. तिसऱ्या दिवशी स्वतः स्वामी स्वप्नात आले आणि मला म्हटले चल. म्हटलं कुठं नेतात स्वामी. त्यांनी एका गुहेत, अलिबागाची गुहा कशी असते तशी, आणि हे पैसा, हे हंडे भरलेले धो धो वाहत आहेत, सगळं सोनं, झाडं, सगळीकडे सोनं सोनं, लक्ष्मी उभी आहे तिथं, पैसे पडत आहेत धो धो धो. मला स्वामी म्हणतात घे, तुला किती पाहिजे घे. मी स्वामींना म्हटलं स्वामी हे पैसे घेऊन काय करू, एवढे पैसे मी घरी नेले तर पोलीस पकडतील मला, काय करू मी या पैशाचं. असं 3 दिवस त्यांनी माझी परीक्षा घेतली. भयंकर आनंद झाला की स्वामी आलेत आणि प्रत्यक्ष मला त्यांचं दर्शन झालं. त्याच्यानंतर मी मात्र एकाग्र केलं मन आणि ध्यानधारणेला सुरुवात केली. सगळे दिवस नोकरी सोडली होती, त्यांनी सांगितलं तर मी नोकरीही सोडली होती आणि ध्यानधारणेला सुरुवात केली. त्यानंतर मी रेकीचं शिक्षण पण घेतलं आणि ध्यानधारणेला मी सगळी कामं झाली की रात्री बसायची. पण कधी पहाटेपर्यंत मला अजिबात म्हणजे शुद्धच राहायची नाही. एवढं पूर्ण मी ब्रह्मांडात विलीन व्हायची. पूर्ण तो आनंद मला मिळायचा, अतिशय सुंदर. असं वाटायचं की हे घर, हे पैसा, अरे हे काय खूप छोट्या या गोष्टी, इथं किती ब्रह्मानंद आहे. लोकांनी का नशा करतात, किती आनंद आहे ह्या ब्रह्मांडात, किती सुख आहे. तो मी आनंद घेतला आणि जे कामं अतिशय तन्मयतेनेच मी नामस्मरण आणि ध्यानधारणा रोज करायला लागली. रोज ती माझी ध्यानधारणा चालूच होती. अशातच मी रेकीचे पेशंट पण करत होते. असं करता करता लोकांना आमच्याच घरच्या लोकांना काय प्रॉब्लेम असलं की ते विचारायचे, अगं असं आहे तसं आहे. तर मी त्यांना सांगायची, मी कसली, स्वामीच सांगायचे. खूप अशा घटना घडत गेल्या. आणि अचानक ज्यावेळेस जुनामी येणार होती त्याच्या आदल्या आठवड्यात मी सानपड्याला, वाशीला सामान भरायला जात होते आणि लोकलमध्ये अचानक मला समोर दृश्य दिसलं. जेव्हा ती खाडीवरनं चालली होती ट्रेन लोकल वाशीच्या दिशेने, तेव्हा मला दिसलं की खूप मोठी सुनामी येते आणि मी सगळ्यांना म्हणते स्वामी समर्थ बोला, स्वामी समर्थ बोला, काय घाबरू नका. आणि त्या धुंदीतून मी कधी जागी झाले मला कळलं नाही. आणि ते
प्रत्यक्ष मला दिसले की ते सोनामी येणार आहे. मी घरी येऊन मुलांना सांगितलं की असं असं शुक्रवारी वगैरे काय त्या टायमाचा तो टाईम होता, सुनामी येणार आहे. मुलांना खूप घाबरायला झालं, असं कसं. आणि सुनामी आली. त्यांनाही आश्चर्य वाटलं. त्याच्यानंतर असं ध्यानधारणा चालूच ठेवली होती मी. त्याच्यानंतर मला मांढरदेवीचं स्वप्न आलं. तिकडे 3 दिवस आधी, जेव्हा ती आग पेटणार होती त्याच्या 3 दिवस आधी मी दर्शनाला गेले. गडावर गेले. खूप गर्दी आहे. आई दोन्ही हाताने सगळ्यांना डोंगराच्या खाली लोटत होती. ते रूप जे आत्ता मी प्रत्यक्ष बघितलं सेम आहे, काही फरक नाही. आणि आईला मी म्हटलं, अगं आई का करते अशी? सगळे तुझ्या दर्शनाला येतात ती लोक मांढरदेवीच्या, तू का अशी करते? तू म्हणते खाली बघितलं मी वाकून तर सगळे वाघ सिंह खात आहेत, सगळे माणसं मेली आहेत, सगळं ते दृश्य मी बघितलं. नाही म्हटलं आई का गं असं करते? मला म्हणते तुला काय माहीत, माझ्यासाठी नाही येत ते, बघ ते झाड बघ, करणी धरणी करायला येतात, माझ्यासाठी येत नाही. आणि ते रूप आणि ते मला प्रत्यक्ष दिसलेलं ते झाड, नंतर माझ्या मुलाने मला दर्शनाला घेऊन गेला. आणि जेव्हा मी ते झाड बघितलं त्याला संपूर्ण काय काय टोचलं होतं. आणि आईचं ते बोलणं त्यावेळेस मला सांगणं, आणि 3 दिवसांनी झालेला तो अपघात, जाळपोळ, लोक जागा नव्हती, इतकी लोक मेली. 3 दिवसाआधी मी घरात सांगितलं आणि 3 दिवसांनी हे झाल्यानंतर मुलं घाबरली. म्हटली नको बाबा काय सांगत जाऊ. मी म्हटलं दिसतं मला, काय करू मी, दिसतं मला असं सगळं. आणि मी म्हटलं या मला सिद्धीत नाही अडकायचं, मला अध्यात्मात खूप खूप सेवा करायची आहे, लोकांची, माझ्या देशाची, ही मला एक उत्सुकता होती. पण जेव्हा मला मुलांनी मांढरदेवीला नेलं, ते झाड दाखवलं तर अक्षरशः त्याला खिळे, लिंब, काळी काय काय लावलेल्या होत्या. ते बघून मी अक्षरशः रडली तिथं. अरे कोण म्हणतं देव नाही, तुम्ही अंतःकरणापासून त्यांच्या पूर्ण विलीन व्हा, समर्पण भावना ठेवा, काही मागू नका. जे आपल्या कर्मात आहे ते आपल्याला नक्कीच मिळतं. हाव ठेवू नका. काय करायचं, पैसा, धन, दौलत, गाड्या, घरं सगळं इथं सोडून आपल्याला जायचं आहे. जर तुम्ही अध्यात्माची बँक भरली तर पुढचं जीवन, तुमच्या मुलांना पण सगळा प्रॉब्लेम निघून जातो. काही कुठे जायची गरज नाही. पण तुम्ही पूर्ण समर्पण परमेश्वराकडे व्हा. मला भरपूर अनुभव येत गेले. आमच्या घरच्यांनाच प्रत्येक गोष्टीत मी काय सांगितले की त्या घटना व्हायच्या. माझ्या मुलीचं स्वतःचं मोठ्याचं उदाहरण सांगते. माझ्या मुलीला मी सांगितलं होतं तू त्या विद्याविहारपर्यंत जा, त्याच्या पुढे जाऊ नको, तुला भीती आहे. तिला असं वाटलं आई सांगते काय. ती विद्याविहारच्या पुढे तिचा काहीतरी नाटकाचा प्रोग्राम होता, त्याचीच ती स्क्रिप्ट द्यायला गेली होती. पण बोलता बोलता ती गणपतीचं मंदिर आहे घाटकोपरला, तिथपर्यंत गेली आणि तिचा रिक्षाने ॲक्सिडंट झाला. आणि जेव्हा ती आली, तिला आणलं रिक्षात टाकून, तिला पूर्ण क्रॅक गेलं होतं डोक्याला. म्हटली आई तू सांगितलं मी ऐकलं नाही. म्हटलं मी नाही सांगत गं, हे सगळं स्वामी सांगतात. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या स्वामींवर. प्रत्येक वेळेस ते सावध करतात, तुम्हाला सांगते तुम्ही ऐकत नाही. स्वामी आपल्या पाठी आहेत. आज पण ते मला दर्शन देतात. आजही काय असेल होत असलं तर सांगतात. भयंकर आशीर्वाद आहे त्यांचा. भयंकर शून्यातून मला बाहेर काढलंय त्यांनी. एक एक अनुभव इतके प्रचंड दिलेत. माझ्या घरच्या लोकांना पण प्रत्येक गोष्टीतून मी त्यांना बाहेर काढले. मी काय स्वामींनी त्यांना सावध करत गेले मी प्रत्येक गोष्टीतून. हा सगळा आशीर्वाद स्वामींचा. खूप आशीर्वाद आहे स्वामींचा मला. प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टीचा मला अनुभव येतो. तर आई तुमचा खूप छान असा अनुभव होता आणि तुमच्यासोबत प्रत्यक्षात ही घटना झाली आहे. आणि तुम्ही आता पण नामजपवरती इतका तो जोर आहे, त्याच्यामुळे इतक्या सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्यात. कधी अक्कलकोटला मी माझ्या मिस्टरांनी नेलं होतं लग्न झाल्यानंतर, तेवढं दर्शन. पण त्याच्या आधीची काही घटना आहे. वयाच्या 4-5व्या वर्षी मी आमच्या देवाऱ्यात, माहेरी माझ्या आईच्या देवाऱ्यात नाही ना, फोटो होता स्वामींचा. मला माहीत नाही हे कोण आहे. मी विचारलं आईला हे कोण, तर तिने सांगितलं हे तुझ्या आजीने आणलेली स्वामी समर्थांची फोटो आहे. तर मी म्हटलं मी ह्यांच्याकडे नक्की जाणार असं म्हटलं. आणि खरंच माझं लग्न झाल्यावर माझ्या मिस्टरांनी सगळं संपूर्ण मला फिरवलं. आणि त्याच्यानंतर मला काय हे घर, लग्न, मुलं ह्यांच्यात वेळ जायचा अजिबात जायला मिळालं नाही. पण 2000 आई गेल्यानंतर मी माहेरी गेल्यानंतर आम्हाला आई जी निघताना हळदी कुंकू देणं
आणि बेटा परत ये असं ती जी सांगायची ना, ती वारल्यानंतर गेल्यानंतर ती सगळी आठवण यायची की आई आता नाही आमची. तर 2003मध्ये मी अक्कलकोटला गेले आणि रडतच गेले. रडत गेले तर तिथे दर्शन घेतलं आणि स्वामींना सांगितलं, माझी आई नाही आहे, तुम्ही माझी आई, तुम्ही माझे माहेर आहेत. आणि त्यावेळेस एवढी गर्दी होती, त्या गर्दीतून एक छोटी मूर्ती, लेडीज होत्या त्या, वयस्कर होत्या, खूप सुंदर, एवढीच मूर्ती होती ती. त्यांना कसं माहिती झालं की माझी आई हळदी कुंकू लावती निघताना. त्या गर्दीतून त्या आल्या आणि मला हळदी कुंकू लावलं. म्हटलं ह्यांना कसं माहिती पडलं माझी आई लावायची ते. आणि मी त्यांचे पाय बघितले, ते एवढे छोटे पाय, आणि पटकन मी पाया पडली त्यांच्या. आणि त्या दिशेनं अशाच झाल्या. बाकी सगळ्या बायका अरे आम्हाला लावलं नाही, आम्हाला लावलं नाही करायला लागल्या. मग त्यांचं कुठंही लक्ष नव्हतं, त्या फक्त माझ्याकडे बघून स्मित हास्य करत होत्या, कुठंही बघितलं नाही. त्या झटकन त्या गर्दीतून कुठं निघून गेल्या माहीत नाही. पण माझ्या स्वामींना हे माहिती होतं की हिला माहेरची आठवण आली आहे. तर त्यांनी मला आठवण करून दिली की हेच तुझं आता माहेर आहे. आणि मी माहेर समजूनच आता अक्कलकोटला दरवर्षी जाते. पण पूर्ण नामस्मरणात मी स्वतःला समर्पण केलेलं आहे. मी त्यांना जास्ती त्रास देत नाही, पण ते माझे सगळं कामं होतात, आपोआप होतात. मी त्यांना त्रास नाही देत. माझं कर्मभोग आहे हा विचार करते. मी स्वामींना का त्रास देऊ, काय करू, पैसा धन दौलत घेऊन काय करू. स्वामींचा आशीर्वाद आहे. सगळं स्वामींनी सगळ्या संकटावर मात करतात माझ्या. मला सगळ्या संकटातून माझ्या मुलांना पण अनुभव आलेला आहे ह्या गोष्टीचा. तेही भरपूर स्वामींचं करतात, त्यांनाही अनुभव आलेला प्रत्यक्ष. म्हणजे त्यांना वाटायचं की आई एवढं कशाला करते, पण त्यांनी जेव्हा स्वतः पण अनुभव घेतला तेव्हापासून आता तेही स्वतः, सगळी मुलं माझी अक्कलकोटला जातातच जातात. माझा मुलगा तर खूपच करतो स्वामींचं, त्याला स्वतःला त्याने अनुभव घेतला आहे त्या गोष्टीचा. असं करता करता मला स्वामींनी मार्ग दिला. मग मी स्वतःवर रेकी करून घेतली आणि नामस्मरण आणि रेकी यातनं मी सेवा अर्पण करायची. कोणाला अडचणी असली तर तिथे जाऊन मी रेकीने त्यांचं पूर्ण चार्ज करणं, त्यांना काय त्रास होत असेल तर ते त्यांना सांगायची, त्यांना सोल्युशन द्यायची की तुम्ही डॉक्टरकडे जा किंवा नामस्मरण करा. तुमचा विश्वास असेल तर तुम्ही नामस्मरण स्वामींचं करा. असेच लोक यायला लागले. इनलेकचे डॉक्टरनी होत्या दोघीजणी, त्यांनाही प्रॉब्लेम होता. त्यांचे प्रॉब्लेम ते मी सांगू शकत नाही, त्यांचे सॉल्व झाले. आणि त्यांचे जिजाजी होते जे आपले मनोहर जोशींच्या हॉटेलात, तो कुक म्हणून कामाला होता, पण त्याला भयंकर त्रास होता, पण तो घरात सांगूच शकत नव्हता. त्यांना माहिती झालं आपली मेहुणी डॉक्टर आहे, ती ह्यांच्याकडे मावशींकडे गेली होती. तर त्यांनी त्या मेहुणीला सांगितलं की मला त्या मावशींना भेटायचं आहे. म्हणे ठीक आहे चला. तर मला त्यांनी फोन केला, तुम्ही याल का घरी आमच्या. तर म्हटलं हो ठीक आहे येते मी. त्या मानसरोवरला राहतात ते, त्यांच्याकडे गेले मी. पण म्हणे मला त्रास काय होतं मला कळत नाही. मी डॉक्टरांकडे जातो, एक्सरे काढतो, सगळं ओके सांगतात, पण मला आतून खूप त्रास होतो आहे, मी सांगू शकत नाही, बोलू शकत नाही, असं त्रास होतं. म्हटलं ठीक आहे. मी पूर्ण त्यांना चार्ज केलं. चार्ज केल्यानंतर त्यांच्या छातीतून एवढी मोठी गाठ खेचून बाहेर काढली. अरे बापरे. खेचून मला दिसत होतं पण त्यांना कळत. जेव्हा ते काढल्यानंतर रिलॅक्स झाले. मी म्हटलं नक्की सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी स्वतःहून बायको मेहुणी समोर सगळं उघडं केलं की मला ना तिथे खूप त्रास होतो आहे, खूप भयंकर त्रास दिला जातो. मी आज कारण सगळी जबाबदारी, माझं मुले इंग्लिश शाळेत शिकतात, मी नुकताच फ्लॅट घेतला आहे, गावाला आईवडिलांना पैसे द्यायला लागतात. मी जर ह्यांना सांगितलं तर ह्यांनाही सगळ्यांना त्रास वाटेल, म्हणून मी काय घरात कोणाला सांगत नव्हतो, मी सहन करत होतो. पण मी म्हटलं इथे तुमच्या किती साठून ठेवलं होतं तुम्ही. मी खेचून माझे दोन्ही दंड दुखायला लागले इतकं. आणि मग त्या रिलॅक्स झाले. नंतर मग त्यांना म्हटलं तुम्हाला नक्कीच दुसरीकडे मिळेल, जे मेहनत करतायत त्यांना मार्ग आहे, तुम्ही घाबरू नका. त्याच्यानंतर ती नोकरी सोडली. जो काय त्रास आहे तो मी नाही सांगणार, त्यांना काय त्रास होत होतो तिथं दाखवत होता. बरोबर. त्यांनी माझ्याकडेच मन मोकळं केलं आणि ते त्यांनी छातीत ठेवलं होतं. ते सगळं मी बाहेर काढलं, रिलॅक्स झाले. मग त्यांनी पुण्याला जॉब धरला. आता ती सगळी फॅमिली सुखात आहे. असे एक अनुभव येत गेले. बहिणींच्या बाबतीत पण काय झालं की बहीण रेकी करून घ्यायच्या, विचारायच्या,
माझी भाची आहे, बहिणीची मुलगी आहे. तर तिने डिलिव्हरीच्या आधी सांगितलं होतं की मला डिलिव्हरी नॉर्मल नाही झालेली पहिली. तर मावशी मला खूप त्रास झाला होता गं त्यावेळेस. ह्यावेळेस काय होईल म्हटलं, चल चेक करते तुला आपण. तिला मी रेकीतनंच चेक केलं, स्वामींची कृपा. तिला सांगितलं तुला ह्यावेळेस नॉर्मलच होणार आहे, पण तुला एक प्रॉब्लेम येणार आहे ऑपरेशनचा. तुला त्रास होणार आहे एक गोष्टीचा, पण नॉर्मल मुलगी होणार आहे. आणि तसंच तिला नॉर्मल मुलगी झाली. पण 3 दिवसांनी त्या छातीत गाठी झाल्या, त्याचं ऑपरेशन झालं तिचं. ते तिला मी सांगितलं होतं. पण ती खूप खुश होती जेव्हा नॉर्मल झाली. ज्यावेळेस तिला पहिला मुलगी झाली, तेव्हा झालेला जो त्रास होता त्यामुळे ती खूप उंचीला कमी असल्यामुळं घाबरत होती ती. मग मी त्याला काही घाबरू नको, स्वामींचं नाव घे आणि तू स्वामींना डोळ्यासमोर धर, आणि अगदी नॉर्मल झाली. अशा एक एक घटना होत. मग हे रेकीनीच पॉसिबल झालंय सगळं. रेकी आणि स्वामींचा आशीर्वाद, पूर्ण विश्वास पाहिजे. आणि समोरच्या व्यक्तीचा जेव्हा पूर्ण विश्वास होईल ना, तेव्हा काम सक्सेस होतं. तुमचा आपण 50% देतो, मग समोरच्या व्यक्तीने 50% द्या, तेव्हा 100. हां, तर तुमचा अगदी विश्वासच नसेल तर काहीच होणार नाही. आपण किती मेहनत केली तरी मग काय उपयोग नाही. तर त्याच्यासाठी समोरच्या व्यक्तीचा विश्वास पाहिजे. स्वामींच्या कृपेने ते मला आशीर्वाद मिळाला. मी रेकी करून घेतली. त्याच्यानंतर पेशंट करत गेले, भरपूर पेशंट केले. त्याचा मला हातभार झाला. नोकरी सोडल्यानंतर माझं घर चालवलं कसं ही काळजी होती स्वामींना. पण त्यातनं पण मला इन्कम होत गेलं. माझ्या मुलांचे लग्नाचे, मुलींच्या पण लग्नाचे म्हणजे काळजीच नाही राहिली. स्वामी म्हणत होते तुझी सगळी व्यवस्था केली, आणि खरंच केली त्यांनी. असं करता करता लोकांच्या घरी जाऊन पण मी पूर्ण चेकअप करायची, रेकी करायची. 1.5-2 तास लागायचे मला. असं करता करता लोक सांगायला गेले, आमच्या घरात प्रॉब्लेम आहे हो, आमच्या वास्तूमध्ये प्रॉब्लेम आहे. असं काय का लोकांचं असतं म्हणा, तर तुम्ही काहीतरी करा. तर मी म्हटलं मला त्यातलं काही माहिती नाही आहे. मी स्वामींना विचारलं आल्यानंतर, तर स्वामी बोलले तू शिकून घे. मग मी ठाण्याचे रविराज आहे त्यांच्याकडे शिकले वास्तूचं. त्याचं शिक्षण घेतलं, परीक्षा दिल्या, त्याची सर्टिफिकेट मिळालं. नंतर मी वास्तू जेव्हा करायला गेले तेव्हा मला नवीन नवीन अनुभव येत गेले. घाटकोपरला एकाच घर जेव्हा मी चेक करायला गेले, तेव्हा ना त्यांची एक भिंत संपूर्ण चेक केल्यानंतर एक भिंत ना अतिशय दुःखी होती, अक्षरशः रडत होती ती भिंत. त्या भिंतीला म्हटलं त्यांना विचारलं मी, तुम्ही ह्या भिंती काय केलं होतं का इथे? तर मग त्यांनी सांगितलं ही पूर्ण भिंत आम्ही पाडून टाकून त्या बाजूला बांधली. तिथे भिंत होती पूर्वी. तर मी म्हटलं वास्तू ही पंचतत्वानीच बनलेली. आपलं शरीर आहे तसं. त्यांना तुम्हाला आपलं हात तर तुम्हाला किती त्रास होईल, तसं त्या वास्तूलाही त्रास होतो. आणि मग त्यांना ते कळलं की हां. तर मी मला सांगितलं त्यांनी की आता काय करायचं. म्हटलं आता तुम्ही त्यांची हे बघा, अडझूड घेऊन माफी मागा, जे केलं आहे ते असं करायचं नाही. वास्तूला कधीही तोडायचं नाही. करेक्ट. हां. त्याच्यानंतर त्यांचं 30 वर्ष घर नावावर होत नव्हतं. हां. जेव्हा संपूर्ण घर चेक केलं तसं सगळी छान होतं त्यांचं. सगळ्या जागेला पूर्वेला अगदी हे होतं, म्हणजे पूर्व दिशा चांगली होती, त्यांचे किचन वगैरे सगळं होतं. पण ह्या दिशेचा त्रास तेवढ्या भिंती, बाकी नाही काय, अगदी दार वगैरे सगळं छान होतं. त्यांना ते सोल्युशन दिलं. तर त्या मला सांगत होत्या की 30 वर्ष झालं आमच्या नावावर होतच नाही आहे हे घर, हा फ्लॅट. तर ती वास्तू केल्यानंतर 8 दिवसांनी जो चेअरमन बिल्डिंगचा नेहमी त्यांना म्हणायचा नाही 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 आम्ही तुमचं करणार, कारण ही घर आहे ना ते तुमच्या सासू सासऱ्यांचं आहे. पण त्यांच्या मुलाच्या नावावर करायला पाहिजे की नाही, करायला पाहिजे. हां. त्याचे सासरेच वारल्याने सासू तर मेंटली डिस्टर्ब होती, तर मग करायलाच पाहिजे ना. हे चेक देत आहेत, सगळ्या गोष्टी ह्याच हे लोक करतात. तर ते अचानक 8 दिवसांनी स्वतःहून आला. आणि हे लोक नेहमी जायचे पण तो नाहीच करायचा. ही जी लोक जेव्हा गेली 8 दिवसांनी, तो स्वतः आला आणि म्हटला भाभी पेपर दे दो, मैं आपके नाम पे करता.
फक्त असे अनुभव, हे सगळं स्वामींची कृपा आहे. मग ती त्यांनी भिंत परत बांधली ती तशी? नाही नाही नाही, ती सरकवली गेली होती ना सगळी आतल्या बाजूली. हा. काय केलं नाही. मी म्हटलं मग आता तुम्ही तिथं काहीतरी सोल्युशन करा, माफी मागा, काहीतरी करा पूजा तिची, असं. तसंच मला ठाण्याला वर्तक नगरला अनुभवला. हां, ते स्वतः आले होते माझ्याकडे. तर पूर्ण चेक केला. त्यांची वास्तू तशी बरोबर नव्हतीच. जेव्हा चेक केली मी वास्तू त्यांची, तर किचनचा ओटा आहे ना असा एल टाईप होता. इकडे काही प्रॉब्लेम नाही, इकडे रिकामच होतं. पण जेव्हा मी चेक करायला येईल तर मला जोरात शॉक बसला. त्या भिंतीतून. अच्छा. हां, भिंतीतून शॉक बसला. तर मी म्हटलं इथं काय झालं होतं का? तर ते म्हणे तिथं आमचं ते मिक्सर आहे ना तो फुटला तिथे. 1 महिना झाला आहे त्याला फुटून. म्हटलं आजही त्याला वेदना होत आहेत, त्या भिंतीला वेदना होत आहेत. तो चटका मला बसला. त्याला दुःख होतंय आता अजूनही. तुम्हाला असं वाटतं ही सजीव आहे, म्हणून आपण या वास्तूमध्ये चांगल्या गोष्टीच करायला, पूर्ण पॉझिटिव्हच केलं, ते व्हायब्रेशन वाढतं. चांगलंच बोला, कधी चांगलंच बोला, चांगलंच करा. वास्तूमध्ये, वास्तू ही देवता आहे. करेक्ट. तर तिची आपण स्वतःला त्रास होतोच ना जरा काय लागलं तर. मग ते त्यांना सांगितलं, त्यांनाही आश्चर्य वाटलं. म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे. खूप लोक इग्नोर करतात. आणि जसं आता तुम्ही म्हटलात की त्यांना पण एक वेदना असते. सर्व आपण बोलतो ना भिंतीला पण कानं असतात. तसंच ते ऐकत असते ती वास्तू, काय आपण बोलतो. आमच्या कॉलनीत एक 40 नंबरमध्ये त्यांचंही घर मला बोलवलं होतं चेक करायला. तेव्हा मी गेले. त्यांच्या घरात पाऊल ठेवता क्षणी त्यांची आई समोर उभी होती, जी 8 महिन्यापूर्वी मेली होती. हां, मी तिच्याकडे बघितलं, ती माझ्याकडे हसते. मी दुर्लक्ष केलं आणि त्यांची वास्तू करून दिली. पण हे सगळं आशीर्वाद स्वामींचे आहेत, अक्षरशः स्वामींचे आहेत. असे भरपूर मला अनुभव येत गेलेले आणि एक अनुभव वाटतात, आनंद वाटतो की आपण त्यांना ह्या जमिनीत, या भिंतीत, हे तर काय नाही, घाटकोपरला पण एकाची कंपनी आहे, शेट्टी म्हणून होते ते. तर ती मोठी कंपनी आहे. त्यांची छोटी जागा होती पंतनगरला. हां, तर तिथं त्यांना भरपूर भरभराट होती, भरपूर. आता त्यांचे बिझनेस वाढल्यानंतर त्यांनी 1001 स्क्वेअर फीटची जागा घेतली ह्याला तुमच्या असलपाला. हां, असलपाला. तर ज्यांचं आपण घर करून दिलं होतं की त्यांचं नावावर होत नव्हतं, ते झालं. त्या वास्तू कसं करतात, स्वामी करतात, मी काही करत नाही त्यात, मी एक सेवा करते. तर त्यांना सांगितलं, बिझनेसवाल्यांना सांगतात. तर त्यांनी सांगितलं की मला ना इकडे एवढी मोठी मी जागा खरेदी केली, पण इथे ना भरपूर मला लॉस होतोय. तो बोलले ते आई को बताओ, हमारी आई ने हमारा भी करके दिया, अब बताओ. तर त्यांनी मला बोलवलं त्यांच्याकडे, ज्यांचं आपण घराचं केलं त्यांच्याकडे. ते आल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं असं आहे. मी म्हटलं फक्त तुमची ठिकाण मला संपूर्ण सांगा. मी जेव्हा त्यांचं ठिकाण बघितलं, इथे बसूनच बघितलं, फक्त नक्षा द्या म्हटलं मला. मी इथूनच बघितलं संपूर्ण. इतकं भयानक होतं. हां, भयंकर. मी म्हटलं तुम्ही चौकशी न करता घेतली जागा? तर हो म्हणे, आधी त्यांनी आम्हाला स्वस्तात दिली. अरे स्वस्तात का देतो ही जागा, तुम्ही विचारायला तर आजूबाजूला तर चौकशी करायची की नाही. आणि नंतर त्याला सांगितली ती जागा फार खतरनाक आहे, तर तुम्ही तिथे विचारा आधी काय झालं होतं. तर त्या जागी पूर्वी स्मशान का काय होतं. हां, त्यामुळे त्याला त्या ऑफिसला त्रास तो होतोच होतो. पण त्या चिकूवाडीत त्याचा बंगला आहे. तर तो म्हटला घर बंगला तिकडे. तर म्हटलं तो पण द्या मला, बंगल्याचं पण चेक करायला. मी इथूनच त्यांचं बंगलाही चेक केला. तर ती जी काय व्हायब्रेशन वाईट आहे ना, ते संपूर्ण असं बंगल्याच्या भोवतीने फिरत होतं. तर मी त्यांना विचारलं, ते तुमच्याबरोबर तिकडे पण तुमच्या घरी निगेटिव्हिटी फिरते सगळे घराच्या भोवतीने, तर तुमच्या घरात का जात नाही, काय आहे तुमच्या घरात? तर त्यांनी सांगितलं, आमच्या घरात साईबाबांचा सदरा आहे आणि तिथं बसून माझी बायको रोज साई चरित्र वाचते.
म्हणून ते आत नाही जात. आत नाही जात, पूर्ण बंगल्याला फिरते. तर त्या मला ते बोलले होते, मावशी आमच्या घर म्हणजे गेस्ट रूम आहे वरती, 2-3 माळ्याचा असं बंगला, या तुम्ही. म्हटलं मी असं कोणाकडे राहायला जात नाही. तर म्हटलं तुम्ही कोणाकडून करून घ्या काहीतरी. म्हटलं मला मी काय फक्त सांगते तुम्हाला, मी जसं व्यक्तीला चेक करून सांगते की तुम्ही त्याचा उपाय शोधा, तसं वास्तूचं पण मी सांगते तुम्ही करून घ्या. बरोबर. मी त्यात काय करू शकत नाही. म्हटलं अशा भानगडीत आपण नाही येत. म्हटलं करेक्ट. एक स्वामींचा आशीर्वाद म्हणून, आणि आपण नाम जप करतोय राईट राईट म्हणून आपली थोडी सेवा होती. कुठेतरी स्वामींनी मला सांगितलं होतं की तुझी व्यवस्था केली, आणि खरंच त्यातनं मी माझं घर सावरलं, मुलींची लग्न झाली, आणि 2017पर्यंत मी सगळं करत होते. म्हणजे पेशंट करणं, वास्तू करणं. म्हणजे रेखी आणि वास्तू दोन्ही एकसाथ. हां, मी 2000 त्यावेळेस केलेले, मी त्यांच्याकडे रविराजकडे प्रॉपरली शिक्षण घेतली, वास्तू शिकले, मी परीक्षा दिली. पण वास्तूचं कसं आहे तुम्हाला असं कळत नाही. ओके. त्या वास्तूमध्ये काय दोष आहे ना, माणूस विश्वास नाही ठेवत. जेव्हा मी प्रत्यक्ष अनुभवला त्या गोष्टी, कारण जी बाई 8 महिन्यापूर्वी मेली ती समोर उभी होती माझ्या, आणि त्यांना थोडं वाटत होतं घरात काहीतरी विचित्र, पण त्यांनी मला कधी सांगितलं नाही. मी डायरेक्ट गेले ना. ओके. हां, मग त्यांना ते सांगितलं की अशी अशी आई आहे 8 महिन्यापूर्वी. शेवटी आईचं असं आहे ना, जीव असतो आणि वडील नाही ना. वडील पण पूर्वीच गेलेले, आणि आईच ह्या मुलांना बघणार. करेक्ट. त्यामुळे आईचं कुठेतरी जास्तच एकदम असतोच ना. पण आता जसं तुम्ही वास्तू चेक करताना तुम्ही जसं म्हटलात की तुम्हाला ते व्हायब्रेशन जाणवले, शॉक लागला वगैरे, तुम्हाला ते प्रत्यक्षात ती बाई दिसली 8 महिन्यापूर्वी वारलेली, त्याचं कारण कुठे ना कुठे हेच आहे की तुम्ही स्वामींची भक्ती इतकी केली की तुम्हाला त्या गोष्टी रिअलमध्ये कळल्या जातात की ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. कारण वास्तू करणारे तर भरपूर लोक आहेत, सर्वांना ह्या गोष्टी नाही कळत. नॉर्मली कुठेतरी स्वामींचा त्यांनी गिफ्ट मला दिलेलं, जी आपण मी कधी काय मागितलंच नाही स्वामींकडे. काय काय करायचं हे, अरे हे काय करायचं काय, फक्त 2 टाइम आपल्याला पोटाला लागतं. अरे किती करोडोपती असलं तर काय डोक्यावर जाताना घेऊन जातोय का कोण? आज तुम्ही जे काय करता ते तुमचे बँक बॅलन्स आहे. परमेश्वरी नामजप ही तुमची बँक बॅलन्स आहे, ती तुमच्या जन्मोजन्मी जाणार आहे. बरोबर बरोबर. काही जाणार नाही. मला साईबाबा, स्वामी समर्थ असे गुरु खूप आवडतात. का तर त्यांनी लंगोटीशिवाय काहीच नाही, लोकांकडे काहीच नाही. असे गुरु मिळणं फार कठीण काम आहे आजच्या जगात. बरोबर. त्यामुळं आता माझी फक्त इच्छा आहे, जी काय मी आता 2 टाइम भरपूर जेवढं करता येईल, वेळ मिळेल तेवढं करते, माझ्या देशासाठी करते. माझ्या भारत, हिंदू आणि हिंदुस्थानावर माझं खूप प्रेम आहे. त्या लोकांसाठी मला करायचं, आणि माझ्या 3 मुलांसाठी. अच्छा. कारण माझ्याशिवाय आता करेक्ट जबाबदारी, स्वामींचा तर आहे आशीर्वाद, पण शेवटी मला जबाबदारी निभावायलाच पाहिजे ना. तर असंच करता करता आता मी 2020ला नर्मदा परिक्रमा बसमधनं केली. माधांदाची जेव्हा 8 किलोमीटरची वरती डोंगरातून करायला लागते, पूर्ण चढ उतार होता, आपल्याला काही सवय नाही. तर पहिल्या चढताना माझ्या पायाला मार लागला तिथे. अच्छा. हां, तर कुठेतरी आपलं ते पायावर निभावलं, आणि पूर्ण परिक्रमा छान झाली. लोकांना अनुभवले. मला फक्त एकच अनुभव आला की माझ्याकडे मी कायम अपेक्षाच ना, मैयाला फक्त एकच प्रार्थना करत होते की तुझा आशीर्वाद राहू दे, बाकी काय मागणार आहे. आणि त्याच्या आधी 2 महिने मी भालोदला सेवा अर्पण केली. म्हणजे जे परिक्रमावासी आहेत त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवणं असे. पण ते कसं एवढ्या लोकांचं, 70 लोकांचं जेवण कसं बनवून मलाच माहिती नाही. 70 लोकांचं रोजचं 60-70, कधी कधी तर 150. अच्छा. हां, कधी. पण ते खूप कौतुक व्हायचे तिथे करायचे. पण मी म्हणायचे माझा ह्याच्यात काहीच नाही, हे स्वामी आणि मैया करते हे सगळं वगैरे. शेवटी स्वामींचीच कृपा. स्वामींचीच कृपा. एवढ्या लोकांचा स्वयंपाक करणं काय खाऊ आहे का. त्याच्यानंतर मी परिक्रमा केली मी पूर्ण. त्याच्यानंतर माझी बसने परिक्रमा झाली. नंतर उत्तर वाहिनी 2दा झाल्या. एकदा जावयाबरोबर झाली, एकदा मुलाबरोबर झाली, आणि आता मी बहिणीबरोबर करणार आहे. हां, तर छान वाटतं तिथं, खूप छान अनुभव येतो. आणि इतकी व्हायब्रेशन आहे तिथं, पॉझिटिव्ह, भयंकर, इतकं छान वाटतं. अरे बापरे. तिथं म्हणतात अगदी प्रत्यक्ष देवांनी येऊन तप केलेली आहेत. प्रत्येक ठिकाणचं महत्व वेगळं आहे. हां, तर खूप छान वाटतं. आपण या सर्व गोष्टीवरती एकदा अजून एक डिटेल व्हिडिओ बनवूया. वास्तुशास्त्र, रेखी, परत आता तुम्ही जिथे व्हिजिट करून आलेत
सेवा अर्पण वगैरे करून आले, त्या सर्व गोष्टीवरती आपण आहे ना लोक पण, मला खात्री आहे की आता हा पॉडकास्ट त्यांना आवडतच असेल. तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर अजून काही रेखी, वास्तू, नाहीतर मग सेवा अर्पण जे आता आईंनी केली आहे त्याच्यावर ते डिटेल व्हिडिओ आम्ही बनवू. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये टाईप करा, म्हणजे आम्ही त्याच्यावरती एक नवीन टॉपिक घेऊन येऊ. खूप छान वाटलं आई तुमच्यासोबत बोलून, आणि तुम्ही तुमचा वेळ काढून पॉडकास्टसाठी आलात. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ.